हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 262 डांगोरा. मध्यंतरी एका मासिकात एक कविता वाचनात आली. कवीने कवितेत लिहिले होते की हे राजमहाली टोलेजंग बंगल्यात राहणाऱ्यांनो, मला तुमची दया येत आहे. मी माझ्या झोपडीत तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सौख्यात लोळत आहे. मला कसल्याही विवंचना नाहीत. मोठ्या आनंदाने मी रात्री गाढ झोपी जातो. तुमच्यासारखा तळमळत जागा नसतो. परंतु अरे रे, मी तुम्हाला हे कशासाठी सांगत आहे हे ऐकून तुम्ही माझा मत्सर करू लागाल वगैरे. मला प्रश्न पडला की सौख्यात असलेल्याला असा डांगोरा पिटायची आवश्यकता काय आहे. दुःखाचा पाढा वाचला जातो. आपल्या दुःखाचे खापर कोणावर तरी फोडण्यासाठी दुःखाची जाहीर वाच्यता करून अमुक असा म्हणून मी दुःखी आहे असे पटवून दिले जाते. कोणीच भेटला नाही तर देवाला दैवाला दोष देऊन मोकळे होतात. कारण देव दैव वाद घालायला येत नाहीत. तेव्हा हे सौख्य नसून हा दुःखाचाच एक वेगळ्या प्रकारे केलेला डांगोरा असावा. हा स्वभाव महाविचित्र आहे. कोणाचे काही चांगले झाले की यात काय एवढे विशेष असा तुच्छ उच्चार काढल्याशिवाय त्यांना राहवत नाही. पुलंनी लिहिले आहे की भिकाऱ्याच्या थाळीत कोणी 5 पैसे जरी टाकले तरी ते त्या भिकाऱ्याचा हेवा करतील. जेव्हा माणसाला आपल्याला कोणीतरी विचारावे असे वाटते परंतु प्रत्यक्षात कोणीही विचारत नाही, तेव्हा तो स्वतःच ओरडायला सुरुवात करून आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करतो. श्रीमती इंदिरा गांधींना पार्लमेंटमध्ये 84% बहुमत मिळाले होते. उरलेल्या 16% केविलवाणा असा सर्व पक्ष मिळून विरोधी पक्ष होता. श्रीमती इंदिरा गांधी समाजाभिमुख असे अत्यंत धाडसी निर्णय घेत होत्या. त्यावेळी मला बाळकोबा म्हणाले, बाईंनी अमुक निर्णय घेतला आहे, आम्हाला हे पसंत नाही आणि मान्यही नाही. तेव्हा मी बाळकोबांना म्हटले, अहो बाळकोबा, तुम्हाला विचारते कोण? 1 मिनिटभर बाळकोबा गप्प बसले आणि लगेच हसत हसत म्हणाले, अरे खरंच की, बोंबल तिकडे. जैनांचे 24ही तीर्थकार हे सर्वच्या सर्व सम्राट सम्राटांचे पुत्र पौत्र होते. ते कधी कोणाला काही विचारायला आणि सांगायला गेले नाहीत. राज्यत्याग करून संन्यासी झाले, तपश्चर्या केली, त्यांना आत्मज्ञान झाले आणि ते परमपदाला पोहोचले. राजा विश्वामित्र वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जाऊन अध्यात्माने प्रभावित झाला. तो राजधानीत परत आला. त्याने आपल्या मुलाला राज्याभिषेक केला आणि आपण स्वतः अरण्यात तपश्चर्या करायला गेला. पुढे तो विश्वामित्र ऋषी झाला. कथामृत 263 शेवटचा पाश. 1861 ते 1865 ह्या कालावधीमध्ये भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांनी पंचभाव साधनेच्या सर्वोच्च शिखरावर आरोहण केलेले होते. भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे योग साधना करत असत. 1861 मध्ये भैरवी ब्राह्मणी ह्या एका अति उच्च कोटीच्या साधिकेचे दक्षिणेश्वरी आगमन झाले. त्यांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे ईश्वरी अवतार आहेत हे ओळखून तशी इतरांना जाहीररित्या कल्पना दिली. ह्या साधिकेने दैवी उपायांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचा गात्रदाह दूर केला. ह्या साधिकेने भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना शास्त्रशुद्ध पद्धतीने तंत्रविद्येची दीक्षा दिली. 1863 मध्ये जटाधारी नावाचे एक रामायतपंथी साधू दक्षिणेश्वरी आले. त्यांच्याजवळ रामाची अष्टधातूची मूर्ती होती. त्यांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना वैष्णव साधना शिकवली. जाताना रामाची ती अष्टधातूची मूर्ती त्यांना भेट दिली. पुढे त्या वैष्णवी साधनेमधूनच भगवान श्री रामकृष्ण परमहंस मधुर भावावस्थेची साधना करू लागले. कालीमातेची दासी म्हणून ते वावर करू लागले. ह्या काळात ते स्त्रीसारखे हावभाव करत असत.
यानंतर त्यांना श्रीकृष्णाची ओढ लागली आणि ते कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊ लागले. एक दिवस त्यांना श्रीकृष्णाचे राधेसह दर्शन होऊ लागले. यानंतर भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना अद्वैताची ओढ लागली. जगज्जननीची लीला अगाध आहे. त्याचवेळी दक्षिणेश्वरी नागा परिव्राजक ब्रह्मदर्शी श्री तोतापुरी महाराज दाखल झाले. त्यांनी भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना पाहताच क्षणी ओळखले की हा वेदांत साधनेसाठी अति योग्य आहे. त्यांनी भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना संन्यास दीक्षा देऊन ध्यान समाधीचे अध्ययन सुरू केले. अति अल्प कालावधीतच भगवान श्रीरामकृष्ण परमहंस ध्यानावस्थेत स्थिर होऊ लागले. हे पाहून श्री तोतापुरी महाराज विस्मयचकित झाले. त्यांनी रामकृष्ण ही उपाधी गदाधरांना दिली आणि ते भगवान श्रीरामकृष्ण परमहंस झाले. आता एक वेगळीच अडचण झाली होती. ध्यानावस्थेत भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांना कालीमातेचे दर्शन होऊन ती ध्यानसमाधीत बाधा होऊ लागली. तेव्हा श्री तोतापुरी महाराज म्हणाले की हा एक प्रकारचा विकल्प आहे. तलवार घेऊन कालीमातेला ध्यानावस्थेत छाटून टाक. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण परमहंस म्हणाले की तलवार आणू कोठून? श्री तोतापुरी महाराज म्हणाले की कालीमातेला जेथून आणतोस तेथूनच आण. एक दिवस भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांनी ज्ञान खड्गाने कालीमातेला दूर केले. तेव्हा त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. अच्युत शिखरावर पोचायचे असेल तर जेथून एकटे आलो होतो तेथे शेवटाचाही मायेचा पाश तोडून एकटेच जावे लागते. हरि ओम.